3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरगडावरील रेणुका माता। आई रेणुका ही महाराष्ट्रातल्या अनेक परिवारांची कुलदेवता असून माहूरगड हे एक जागृत तीर्थक्षेत्र आहे। यवतमाळ नांदेड सीमेवर नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या माहूरगडची रेणुका देवी परशुरामाची जननी म्हणून ओळखली जाते। माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगात आई रेणुका देवीचे जे मंदिर आहे ते नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर बसलेले आहे। नवरात्री उत्सवाच्या काळात रेणुका देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते। काय आहे माहूरगडावरील रेणुका देवीचा इतिहास आणि आख्यायिका जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारं शक्तिपीठ म्हणून माहूरचं श्री रेणुका देवी मंदिर ओळखलं जातं। नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगात रेणुका देवीचं मंदिर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेलं आहे। दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुका देवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो। माहूरच्या रेणुका देवीचं हे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधलं असल्याचं सांगितलं जातं। माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे। माता रेणुकेची एक कथा आहे। या कथेनुसार रेणुका देवीचा वध त्यांच्या मुलाने म्हणजेच परशुरामाने आपल्या वडिलांच्या आदेशावरून केला होता। नंतर परशुरामाला आपल्या आईची आठवण येऊ लागली आणि ते दुःखी होऊन शोकाकुल झाले होते। त्याच क्षणी आकाशवाणी झाली की तुझी आई तुला दर्शनास येईल, पण तू मागे वळून बघू नकोस। परंतु परशुरामाला ते काही जमलं नाही आणि परशुरामाची उत्सुकता शिगेला गेली होती। त्यामुळे त्याने मागे वळून बघितलं। त्यावेळी रेणुका मातेचा केवळ चेहराच जमिनीतून वर आलेला होता। परशुरामाला तेवढंच दिसलं। त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळा स्वरूपातील मुखाचीच पूजा केली जाते। या डोंगरावर परशुरामाला मातेचं दर्शन घडलं, त्यामुळे या डोंगराला मातापूर म्हटलं जाऊ लागलं। शेजारीच आंध्र प्रदेशातील ऊर गाव असल्यामुळे माऊर आणि आता ते माहूर म्हणून ओळखलं जात आहे। माहूरगडावरचं हे मंदिर वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून मंदिर हे गाभारा आणि सभामंडप या दोन भागात विभागले गेले। देवीच्या गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही। देवीच्या गाभाऱ्याचं प्रवेशद्वार चांदीच्या पत्राने मढवलेलं आहे। दक्षिणाभिमुख चांदीने मढवलेल्या प्रवेशद्वारातून आपण प्रत्यक्ष रेणुकेच्या मंदिरात प्रवेश करत असतो। रेणुकेच्या विविध पूजा अर्चनेने आणि मंत्रविधीने वातावरणात चैतन्य निर्माण होते। शिवाय सभामंडपाच्या परिसरात अग्रपूजेचा मान असणाऱ्या महाकाली आणि लक्ष्मीसह तुळजा भवानीची ही मूर्ती आहे। खालच्या बाजूला परशुराम मंदिर, दर्शनी भागात गणपती मंदिर, विष्णू कवी मठ, पांडव तीर्थ, औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृतकुंड, आत्मबोध तीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ इत्यादींचं दर्शन घेता येते। विशेषतः नवरात्रीत हा माहूरगड भक्तांमुळे गजबजलेला दिसतो। इथे मातृतीर्थ या ठिकाणी जमदग्नी ऋषीचे अग्निसंस्कार झाले। सगळा विधी दत्तात्रयांनी सांगितला आणि त्यामध्ये रेणुका माता सती गेल्या। रेणुका माता सती गेल्या म्हणजे अग्निकुंडातून उत्पन्न झालेली शक्ती परत अग्नीमध्ये विलीन झाली। ते स्थान म्हणजे माहूरगड। रेणुका माता कोण्या आईच्या पोटी जन्मलेली नव्हती। रेणू राजा यज्ञ करत असताना त्या अग्निकुंडातून ती प्रकट झाली होती आणि माहूर या ठिकाणी मातृतीर्थावर ती अग्नीमध्ये विसावल्या गेली। यावेळेस भगवान परशुरामांना खूप दुःख झाले आणि ते दुःख करत तिथेच बसले। त्यावेळेस दत्तात्रयांनी त्यांना सांगितलं की तू माझ्यासोबत चल, मी तुला आईचं दर्शन घडवतो, फक्त तू मागे वळून बघू नकोस। परंतु मातृतीर्थावरून दत्तात्रयांच्या आश्रमात जात असताना मधल्या पर्वतावर ज्यावेळेस ते आले त्यावेळेस भूमीतून असा एक प्रचंड मोठा आवाज झाला। भगवान परशुराम विसरून गेले की आपल्याला मागे वळून बघू नको हे सांगितलं होतं। त्यांनी नकळत मागे वळून बघितलं आणि मातेचं फक्त मुखा एवढंच रूप बाहेर आलं होतं, त्याचंच दर्शन झालं। म्हणून इथे फक्त देवीचा मुखवटा तांदळा एवढाच आहे आणि त्यावेळेस पासून आई रेणुका माता भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी विराजमान आहे। मंदिरात सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात। प्रत्येक भाविक देवीचरणी नतमस्तक होऊन आपली प्रार्थना करतो आणि आई रेणुका देखील तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे।